श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या खोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर 21 नोव्हेंबर 2024 रोजी आहे या वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग। गुरुवारी जर पुष्य नक्षत्र आलं तर गुरुपुष्य योग तयार होतो। हा अतिशय दुर्मिळ योग मानला जातो। वर्षातील हा शेवटचा योग आहे। हा योग तुम्हाला परत 2025 मध्येच मिळणार आहे। या दिवशी बघा, जे लक्ष्मी तत्व आहे ते खूप मोठ्या प्रमाणावरती जागृत असतं। त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी केलेल्या सेवेचा तुम्हाला खूप अधिक पटीने लाभ होतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अशीच एक लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा शेअर करणार आहे। ही सेवा कशी करायची तर बघा, गुरुपुष्यामृतपासूनच या सेवेला सुरुवात करता येते। ही 12 फुलवातींची सेवा तुम्हाला 21 नोव्हेंबर रोजी सुरू करायची आहे। कधी करायची म्हणजे कोणत्या वेळेमध्ये करायची, त्यानंतर ही सेवा सुरू असताना तुम्हाला कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा आहे, म्हणजेच आपल्या घरामध्ये असणाऱ्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आपण ही सेवा करणार आहोत। आर्थिक अडचणी ह्या बऱ्याच स्वरूपात असतात। बघा, घरामध्ये पैसा येतो, प्रत्येकाच्या घरामध्ये पैसा येतो, पण तो टिकत नाही। या ना कारणाने तो घरातून निघून जातो, म्हणजेच तुमच्या मूलभूत गरजा भागून तो पैसा घरामध्ये राहतच नाही। मग महिन्याचा खर्च कसा भागवायचा यासाठी आपण इतरांकडून उधार पैसे घेत राहतो। त्यामुळे काय होतं की कर्ज वाढत जातं, कर्जाचा डोंगर वाढतो। अशामुळे काय होतं, घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही। आणि बघा, पैसा जो आहे म्हणजे लक्ष्मीला लक्ष्मी आकर्षित असते, म्हणजेच पैशाला पैसा आकर्षित होत असतो। ज्याप्रमाणे तुमच्या घरामध्ये थोडाफार पैसा शिल्लक राहतो, त्याच्याकडे परत पुन्हा पैसा नव्याने आकर्षित होतो। म्हणूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी, टिकून राहावी यासाठी विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत। आणि गुरुपुष्यामृत योगावरती सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी तत्व जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर जागृत असते। त्यामुळे या दिवशी केलेल्या सेवेचा तुम्हाला अधिक पटीने लाभ होतो। आता ही 12 फुलवतींची सेवा आहे। लक्ष्मी प्राप्तीसाठी ही अतिशय महत्त्वाची सेवा मानली जाते आणि गुरुपुष्यामृत योगावरतीच ही सेवा केली जाते। तर ही सेवा करण्यासाठी तुम्हाला 12 फुलवती कशा लावायच्या आहेत तर त्या तुम्हाला चढत्या क्रमाने लावायच्या असतात आणि त्यानंतर उतरत्या क्रमाने 24 दिवसांची ही सेवा असते। या सेवेसोबतच तुम्हाला स्तोत्र मंत्राचं पठण देखील करायचं आहे। त्यानंतर काही नियमांचं पालन देखील करावं। तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुपुष्यामृत योगावरती जर शक्य असेल तर तुम्ही चांदीची निरांजने खरेदी करून यामध्ये ही सेवा करू शकता। बघा, आता काही जणांचं म्हणणं असेल की 12 फुलवती या छोट्या निरांजनामध्ये बसत नाहीत, तर तुम्ही घरी छोट्या छोट्या फुलवाती तयार करा। त्या तुपामध्ये भिजवल्यानंतर त्याचा आकार अजून छोटा होतो आणि त्या दिव्यामध्ये सहजपणे बसून जातात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सेवा करण्याआधी तुम्हाला संकल्प करायचा असतो। संकल्पाशिवाय कोणतीही सेवा पूर्ण होत नाही। काही ना काही विघ्न त्या सेवेमध्ये येतात। संकल्प करत असताना आपण देवापुढे काही इच्छा व्यक्त करतो। ही जी इच्छा व्यक्त करताना हा माझा जो संकल्प आहे तो निर्विघ्नपणे पार पडू द्या असा संकल्प करायचा, म्हणजे तुमच्या सेवेमध्ये कोणतीही नकारात्मक शक्ती, वाईट शक्ती विघ्न आणत नाही। म्हणून संकल्प करायचा असतो। आता संकल्प कसा करायचा हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे। बघा, गुरुपुष्यामृत योग जो आहे तो 21 नोव्हेंबर रोजी सूर्योदयापासून सुरू होणार आहे। तो दुपारी 3:56 असणार आहे। याच वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे। या वेळेच्या पुढे जर तुम्ही गेलात तर या सेवेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही, या सेवेचा काही उपयोगच होणार नाही। त्यामुळे सांगितलेल्या वेळेमध्येच तुम्ही सेवा करा। तर बघा, याच दिवशी गुरूंची देखील पूजा केली जाते। मग आता आम्ही काय काय करायचं, देवपूजा, लक्ष्मीनारायणची पूजा, या सगळ्या पूजांमुळे खूप वेळ होतो। तर तुमचं अगदी बरोबर आहे। तर तुम्ही काय करायचं, ही जी फुलवातींची सेवा आहे ती ह्या वेळेमध्येच करून घ्यायची आणि तुमच्या बाकीच्या ज्या सेवा आहेत, म्हणजे तुमची नित्यसेवा असेल, गुरूंची सेवा असेल, त्या तुम्ही नंतर केल्या तरी देखील चालेल।
पण फुलवातीची सेवा जी आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याच वेळेमध्ये करायची आहे। तर संकल्प कसा करायचा, सकाळी देवपूजा झाली की तुम्ही या सेवेचा संकल्प करायचा। संकल्पासाठी एक फूल घ्यायचं आहे, त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या, त्यावरती 2 पळीने पाणी घ्यायचं आहे आणि तुमचा संकल्प बोलायचा। म्हणजेच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी, तुमच्या घरामधील कुटुंबातील जे सदस्य आहेत, व्यक्ती आहेत, त्यांचं आरोग्यमान चांगलं राहावं, तुमच्या पतीची भरभराटी व्हावी, मुलांची शिक्षणामध्ये जे काही समस्या असतील त्या सुटाव्या, जो काही संकल्प आहे तो तुम्हाला करायचा। आणि मी आजपासून ही लक्ष्मी प्राप्तीची 21 दिवसांची 12 फुलवातींची सेवा सुरू करत आहे आणि त्यानंतर तुमचं नाव, गोत्र, वार, तारीख, त्याच्यानंतर ही वेळ, जी सगळं काही सांगून तुम्हाला मी या वेळेमध्ये ही सेवा करत आहे असा संकल्प करायचा आहे। माझी ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी श्री स्वामी महाराजांसमोर प्रार्थना करायची आहे आणि तो संकल्प सोडायचा आहे। आणि त्यानंतर तुम्ही 3:56 ही सेवा करायची आहे। पहिल्या दिवशी तुम्हाला याच वेळेमध्ये सेवा करायची आहे, दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही एक वेळ निश्चित करून घ्या। असं नाही करायचं की आज सेवा सकाळी केली, उद्या दुपारी केली, परवा संध्याकाळी केली, असं न करता एक निश्चित वेळ तुम्हाला ठरवून घ्यायची आहे। वेळ निश्चित न करता सेवा केली तर असं केलं तरी तुम्हाला या सेवेचा लाभ मिळत नाही। बघा, तुम्ही असा विचार करता की मी एवढी सेवा करते तरी मला माझ्या घरामध्ये काहीच फरक जाणवत नाही, तर त्यामागचं हेच कारण आहे। कोणत्याही सेवेचा जो वेळ निश्चित करायची आहे ती वेळ निश्चित करून घ्या। आता सकाळी जर तुम्ही देवपूजा झाल्यानंतर ही सेवा करणार असाल तर तुम्हाला तीच वेळ ठेवायची आहे आणि जर संध्याकाळी पूजा करणार असाल तर तीच वेळ ठेवायची। तसं तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता, परंतु मी सांगते की तुम्ही लक्ष्मी येण्याच्या वेळेमध्येच ही सेवा सुरू करा। सकाळी म्हणजेच 12च्या आत जर तुम्ही ही सेवा केली, आपली देवपूजा होते त्यावेळेत तर उत्तम, नाहीतरी मग संध्याकाळी तुम्ही दिवे लागण्याच्या वेळी ही सेवा करा। आता बघा, स्त्रियांचा जर मासिक धर्म असेल तर ही सेवा तुम्हाला करता येणार नाही, पण या सेवेचं असं काही बंधन नाही की स्त्रियांनीच ही सेवा करावी, पुरुषही ही सेवा करू शकतात, परंतु ज्या व्यक्तीने ही सेवा सुरू केलेली आहे त्याच व्यक्तीला ही सेवा पूर्ण देखील करावी लागते। 24 दिवस जर त्यांच्याकडून ही सेवा होणार असेल तर नक्कीच त्यांनी जर ही सेवा केली तरी देखील चालेल। शक्य असेल तर तुम्ही चांदीची निरांजनी खरेदी करू नका। जर ते शक्य नाही झालं तर तुमच्या घरामध्ये कोणतीही जी निरांजनी असेल, तांब्याची, पितळेची, अगदी मातीची जरी असेल तरी देखील चालेल। खूप जण असं म्हणतात चांदीचीच निरांजन लागेल, नवीनच आणावी लागेल, तर असं काहीही नाही। सेवेला महत्त्व आहे, तुम्ही किती भक्तिभावाने देवाची सेवा करता याला महत्त्व आहे। तुम्ही मनापासून केलेली सेवा जी आहे त्याचे तुम्हाला मोठ्या प्रमाणावर फळ मिळते। जी निरांजने तुम्ही सेवेसाठी घेतलेली आहे ती रोजच्या रोज स्वच्छ धुवायची, ती तशीच ठेवायची नाही, पुन्हा पुन्हा त्याच निरांजनमध्ये सेवा करायची नाही। त्यामध्ये अर्धवट जळालेल्या ज्या फुलवाती असतात त्या फेकून द्यायच्या नाही, त्या काढून घ्यायच्या आहेत आणि तुमची सेवा पूर्ण होईपर्यंत त्या तशाच ठेवायच्या आहेत। ज्यावेळेस तुमची सेवा पूर्ण होईल त्यानंतर त्याचं काय करायचं आहे ते मी पुढे तुम्हाला सांगते। तर बघा, पहिल्या दिवशी संकल्प केल्यानंतर निरांजनमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा आहे, त्यामुळे तुम्हाला तुपाचा वापर करावा लागेल। पहिल्या दिवशी तुम्हाला एकच फुलवात घालायची आहे, एक फुलवात घालायची आणि त्या निरांजनेला तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे। या निरांजनला आसन द्यायचं, त्यासाठी तुम्ही एखादी छोटीशी प्लेट घ्या, त्याच्यावरती अक्षता टाकून हळदी कुंकू आणि त्याच्यावर ही निरांजन ठेवा आणि ती एखादा छोटा पाट किंवा चौरंग असेल तर त्याच्यावरती ठेवा। निरांजन प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्या निरांजनचं पूजन करायचं आहे। हळदी कुंकू अक्षदा एक फूल अर्पण करायचं आहे, धूप ओवाळून घ्यायचं आणि त्यानंतर हात जोडून तुम्हाला ही सेवा करायची आहे। सेवेमध्ये तुम्हाला 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 1 वेळा श्री सूक्त, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा श्री महालक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र आणि 16 वेळा नवारणव मंत्राचं पठण करायचं आहे। ही सगळी सेवा करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या गुरूंचा मंत्र श्री स्वामी समर्थ ही 108 वेळा करायचा आहे। माळेवरती हा मंत्र करायचा। ही अगदी साधी सोपी सेवा आहे, फार काही वेळ लागत नाही। नवीन सेवेमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला पाऊण तासाचा वेळ लागू शकतो, ज्यांना सवय आहे त्यांची अर्ध्या तासामध्ये ही सेवा होऊन जाते।
व्यंकटेश स्तोत्र तुम्ही कोणतं पठण करता यावरती देखील ही सेवा अवलंबून आहे। संस्कृतमध्ये जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते जर पठण केलं तर अगदी 5 मिनिटातच ते वाचून होतं, पण मराठीमध्ये असलेले व्यंकटेश स्तोत्र वाचण्यासाठी वेळ लागतो। एवढी सेवा तुम्हाला करायची आहे। त्यानंतर निरंजनी शांत झाल्यानंतर ती थंड झाली की अर्धवट जळालेली त्यातली जी फुलवात आहे ती तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि एका बाउलमध्ये जमा करायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी निरंजन स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यामध्ये तुम्हाला एक फुलवात वाढवायची आहे। दुसऱ्या दिवशी 2 घ्यायच्या, तिसऱ्या दिवशी 3 घ्यायच्या, चौथ्या दिवशी परत 4 घ्यायच्या, 5व्या दिवशी 5, 6व्या दिवशी 6, 7व्या दिवशी 7, 8व्या दिवशी 8, 9व्या दिवशी 9, 10व्या दिवशी 10, 11व्या दिवशी 11, 12व्या दिवशी 12 अशा पद्धतीने फुलवातींची सेवा तुम्हाला करायची आहे। आता ही टोटल 24 दिवसांची सेवा आहे। तर 24 दिवस सेवा करण्यासाठी 13व्या दिवशी तुम्हाला उतरत्या क्रमाने सुरुवात करायची। 12व्या दिवशी तुम्ही 12 फुलवाती प्रज्वलित केल्या। आता 13व्या दिवशी पुन्हा तुम्हाला 12 फुलवाती घ्यायच्या आहेत, कारण आधी आपण चढत्या क्रमाने फुलवाती प्रज्वलित केल्या होत्या, आता आपल्याला उतरत्या क्रमाने प्रज्वलित करायच्या आहेत। 13व्या दिवशी तुम्ही 12 फुलवाती लावल्या, त्यानंतर 14व्या दिवशी तुम्हाला एक फुलवात कमी करायची आहे, म्हणजे 11 फुलवाती लावायच्या आहेत। नंतर 10, नंतर 9, त्याच्यानंतर 8, त्याच्यानंतर 7, मग 6, 5, 4, 3, 2, 1 अशा प्रकारे एक वात कमी करत करत तुम्हाला 24व्या दिवशी 12 फुलवातींची ही जी सेवा आहे ती पूर्ण करायची आहे। आता या सेवेदरम्यान जर तुमचा मासिक धर्म आला तर तेवढे दिवस तुम्ही स्किप करायचे आणि त्यानंतर पुढे तुम्हाला फुलवातींना पुन्हा सेवेला सुरुवात करायची आहे। म्हणजे जेवढ्या फुलवातींची सेवा झाली आहे त्याच्या पुढे तुम्हाला पुन्हा सुरुवात करायची आहे। इथे सेवा खंडित झाली होती मासिक धर्म आल्यामुळे, तर तिथूनच पुढे तुम्हाला परत ही सेवा चालू करायची आहे। पण सुतक पडलं तर ही सेवा पूर्णपणे खंडित होते आणि पुन्हा तुम्हाला गुरुपुष्यामृत योगावरती ही सेवा सुरू करावी लागते नव्याने। गुरुपुष्यामृत योग हा अतिशय दुर्मिळ योग आहे। हा योग परत परत येत नाही, त्यामुळे प्रत्येकाने या सेवेचा लाभ घेणे आवश्यक आहे। वर्षातील ही शेवटची संधी आहे, त्यानंतर परत तुम्हाला 2025 मध्ये ही संधी उपलब्ध होणार आहे। त्यामुळे ज्यांना इच्छा आहे त्यांनी नक्कीच ही सेवा सुरू करावी। घरामध्ये असलेली आर्थिक स्थिती जी आहे ती सुधारायची असेल, घरामध्ये पैसा टिकून राहावा असं वाटत असेल तर नक्कीच ही सेवा करून बघा। तुमच्या घरामध्ये सुख, शांती, पैशाची भरभराट होईल, कारण लक्ष्मी ज्या घरामध्ये असते तिथे या गोष्टी आपोआपच येतात। त्यामुळे प्रत्येकाला ही कळकळीची विनंती आहे, ज्याला ज्याला इच्छा आहे ही 12 फुलवातींची सेवा करायची त्यांनी आवर्जून नक्की ही सेवा करा। आता या सेवेचे नियम काय आहेत, तर या सेवेचे खूप काही असे नियम नाही। ही सेवा सुरू असताना ब्रह्मचर्याचे पालन करण्याची गरज नाही, कारण आपण गृहस्थ आश्रमी लोक आहोत, त्यामुळे या नियमाचं पालन करण्याची गरज नाही। आणि दुसरं म्हणजे जी व्यक्ती ही सेवा करणार आहे त्यांनी मांसाहार करायचा नाही। आता घरातील लोक जर खात असतील तर तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता, पण तुम्ही स्वतः मात्र मांसाहार करायचा नाही। परान्न वगैरे वर्ज्य आहे का, तर असं काही नाही, परान्न वर्ज्य करण्याची गरज नाही। एखाद्या वेळेस जर तुम्हाला गरज पडलीच कोणाच्या घरचं काही खायची, तर घरी आल्यानंतर तुम्ही एक माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे। अशा प्रकारे ही सेवा तुम्हाला करायची आहे। साधी आणि सोपी ही सेवा आहे। 24 दिवसामध्ये ही सेवा पूर्ण होते। फार काही वेळ लागत नाही आणि फार काही याचे नियम देखील नाही। तर पहा, ही सेवा पूर्ण झाल्यानंतर ज्या तुमच्याकडे शिल्लक राहिलेल्या फुलवाती आहेत, ज्या तुम्ही जमा केलेल्या आहेत, त्यामध्ये 2 भीमसेन कापराच्या वड्या टाकायच्या आणि त्या फुलवातींना परत प्रज्वलित करायचं। कापरासोबत या सगळ्या फुलवाती जळून जातात। यापासून तयार झालेली जी रक्षा आहे ती तुम्हाला झाडाच्या मुळाशी किंवा तुमच्या घरातील झाडं असतात कुंडीमध्ये, त्या कुंडीमध्ये ठेवायची आहे। तर चला, झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच आजच्या या व्हिडिओचा एंड करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर पटकन चॅनलवरती जाऊन माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बाजूला असणारे बेल आयकॉन देखील क्लिक करा, ज्यामुळे मी माझ्या चॅनलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर, उद्या अशा छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ।